तर आताचे नवीन बातमी आपल्याकडे आली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे ती नांदेड देवगिरी रेल्वे ही 5 तास उशिराने धावते। रेल्वेत अडकलेल्या अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ या रेल्वेत अडकल्या होत्या। निवेदिता यांची ही जी पर्स आहे ती पर्स उंदराने कुरतडली। निवेदिता यांनी रेल्वे कर्मचाऱ्याला याबाबत झापलं आणि सीएसटी ऐवजी निवेदिता या ठाण्याला उतरल्या। याच रेल्वेत नांदेडचे आमदार हेमंत पाटील हेही प्रवास करत होते। अडकलेल्या नांदेडच्या आमदारांकडून डीआरएम कडे तक्रार करण्यात आली आहे। निवेदिता सराफ यांची प्रवासादरम्यान उंदरांनी ही पर्स कुरतडली। रेल्वेच्या परेड दिनी प्रवाशांना या भोंगळा कारभाराचा फटका बसलाय। नांदेड देवगिरी रेल्वे ही तब्बल 5 तास उशिराने मुंबईत दाखल झाली आणि या ट्रेन मध्ये निवेदिता सराफ या देखील होत्या। प्रवासात निवेदिता जोशी सराफ यांची ही पर्स ही उंदराने कुरतडली। रेल्वेच्या परेड दिनी प्रवाशांना भोंगळ कारभाराचा फटका बसत असल्याचं आमदारांनी म्हटलंय। आताची बातमी ही अडकलेल्या नांदेडच्या आमदारांकडून डीआरएम यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे। आपण पाहतो ही दृश्य कशा पद्धतीने उंदरांनी निवेदिता जोशी सराफ यांची ही बॅग कुरतडली आहे। तर नांदेडहून निघालेली ही एक्सप्रेस तब्बल 5 तास उशिराने पोहोचली आहे आणि याच रेल्वेच्या गलतान कारभाराचा फटका अभिनेत्री निवेदिता सराफ यांना बसलाय। नांदेडचे आमदार यांनी डीआरएम कडे याबाबत तक्रारी केली आहे। नांदेडचे आमदार हेमंत पाटील हेही या प्रवासात होते।